कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आपली माणसे, आपली संस्था, आनंद उज्ज्वल बचतीचा, नूतन ठेवींचा, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था। देवरुख साखरपा मार्गावर बुधवारी रात्री व्यापारी केतकर यांचं अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना। अज्ञात दरोडेखोरांनी अपहरण करत लुटले। वाटूळ जवळ सोडून पोबारा, संगमेश्वर तालुक्यामध्ये खळबळ। कोकणातील दापोली तालुक्यातील चिखलगाव शाळेमध्ये शिकवली जाते जपानी भाषा। ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी एक अनोखा आणि अभिनव उपक्रम सुरू। खेड येथील मिरले गावात घरकामासाठी जात असताना विवाहितेला अडवून विनयभंग। अमीर निकम आणि अजय जाधव विरोधात गुन्हा दाखल। खेड पोलिसांचा तपास सुरू। संगमेश्वर देवरुख मध्ये सकाळी दिसलेल्या बिबट्याला देवरुख साडवली येथे अखेर जेरबंद। बिबट्यामुळे ग्रामस्थ झाले होते भयभीत। मंडणगड मध्ये तुझी हत्या करतो असं म्हणत बुलेटवर आलेल्या दोघांचा एका व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला। जिशान माटवणकर आणि निहाल माटवणकर वरती गुन्हा दाखल। मंडणगड पोलिसांचा तपास सुरू। दापोलीतील केळशी मध्ये 4 लाखांचा चरस जप्त। अब्रार इस्माईल डायलीला केळशी मधून दापोली पोलिसांनी केली अटक। दापोली पोलिसांची धडक कारवाई। पुलाचा कटडा तोडून ट्रक घुसला दुकानात। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून 4 जण बेपत्ता। प्रदीप कदम, विलास कवळकर, मधुकर वाडकर, बेबीताई जाधव हे 4 व्यक्ती बेपत्ता। संगमेश्वर तालुक्यात खळबळ। आणि चिपळूण तालुक्यात आत्महत्या करण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ। रविवारी एका प्रौढाची आत्महत्या तर सोमवारी सावर्डे परिसरात आणखी दोघांची आत्महत्या। चिपळूण तालुक्यात खळबळ।